नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आलाय. बंडखोरी, नाराजी आणि अपक्ष उमेदवारीमुळे निर्माण झालेलं आव्हान हाताळण्यासाठी महायुतीचे नेते स्वतः मैदानात उतरले असून या सगळ्या घडामोडींकडे आज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळालाय. गेल्या 3 दिवसांपासून मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. विधान परिषद निवडणुकीदरम्यान महायुतीसमोर उभ्या राहिलेल्या अडचणी, विशेषतः बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी इथेच मुक्काम ठोकलाय. याच पार्श्वभूमीवर आज मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी एकत्र येत भाजपमधून बंडखोरी केलेले प्रसाद हिरे यांची समजूत काढण्यासाठी बैठक घेतली आहे. ही बैठक गिरीश महाजन यांच्या नाशिक येथील निवासस्थानी पार पडली आहे. या बैठकीत प्रसाद हिरे यांच्या विविध मागण्या आणि नाराजीचे मुद्दे सविस्तर चर्चिले गेलेत. मालेगावमधील भूमाफियांचा प्रश्न, नारपार प्रकल्प तसेच काही भागातील विद्यार्थ्यांना अजूनही बोटीने प्रवास करावा लागत असल्याचा मुद्दा असे अनेक स्थानिक प्रश्न त्यांनी मंत्र्यांसमोर मांडलेत. महत्त्वाचं म्हणजे या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर प्रसाद हिरे यांनी आपली भूमिका बदलत या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. तसेच आपण महायुतीसोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र या सगळ्यानंतर लक्ष लागलं होतं ते अपक्ष उमेदवारी करत असलेल्या गोकुळ गीते यांच्याकडे. प्रसाद हिरे यांच्या माघारीनंतर मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे हे तिघे एकाच गाडीतून ओझर विमानतळाकडे रवाना झाले. उद्या कॅबिनेट बैठक असल्यानं मुंबईकडे प्रयाण करण्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. दरम्यान ओझर विमानतळावर गोकुळ गीते हे गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आणि इथेच घडली आणखी एक मोठी राजकीय घडामोड. प्रथम गाडीतच काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर विमानतळ परिसरात तिन्ही मंत्र्यांसमवेत गोकुळ गीते यांची सविस्तर बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतरही गीते यांची मनधरणी करण्यात यश आलं नसल्याची माहिती समोर येत आहे. सकाळपासून गीते बाहेरगावी असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. पण मुंबईला रवाना होण्याआधी ही बैठक घडवून आणण्यात आली. तरी देखील गोकुळ गीते सध्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं समजतंय. असं असलं तरी मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते उद्यापर्यंत आपला जाहीर पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान बैठकीनंतर गोकुळ गीते यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाणं पसंत केलंय. दिवसभर नाशिकमध्ये रंगलेल्या या राजकीय नाट्यानंतर एकीकडे मंत्र्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला तर दुसरीकडे गोकुळ गीते अज्ञात स्थळी गेल्याचं समजतंय. आता गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेला विश्वास खरा ठरणार का, की गोकुळ गीते आपल्या निर्णयावर ठाम राहणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.